श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या मंगळवार आपली देवउठणे एकादशी म्हणजेच पहा कार्तिक एकादशी आणि जी आषाढमध्ये येते म्हणजे आषाढ महिन्यामध्ये त्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो. मग त्या देवशयनी एकादशीपासून आपले श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत गेलेले असतात आणि ही कार्तिक एकादशी जी आहे याला देवउठणे एकादशी म्हणतात. म्हणजेच निद्रावस्थेतून आपले देव हे उठत असतात म्हणजे जागे होत असतात या कार्तिक एकादशीच्या दिवशी. मग आपण याला कार्तिक एकादशी म्हणतो आणि देवउठणे एकादशी म्हणतो. तर या अशा कार्तिक एकादशीच्या अशा आपल्या जो आपला हा योग आहे पहा, सर्वार्थ सिद्धी योग, तर ह्या योगावरती आपल्याला गायीची सेवा करणं हे खूप गरजेचं आहे पहा. म्हणजेच आपण काही नाही दुसरं केलं तरी चालेल, पण आपल्याला गायीची ही सेवा करायची आहे. म्हणजेच गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि या आपण जर गायीची आपण श्रीहरी विष्णूंना पण पहा या कार्तिक एकादशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जर फोटो असेल तर आपण तुळशीची पत्रे अर्पण करतो, म्हणजे तुळशीची पाने अर्पण करतो. पहा आपण विष्णू सहस्रनामावली वाचतो आणि पहा आपण भागवत वाचतो या एकादशीच्या दिवशी. या सेवा आपण तशा करत असतो. म्हणजेच लक्ष्मीनारायणाच्या किंवा विष्णूंच्या आपण विठ्ठल रुक्मिणीच्या, म्हणजेच आपल्याकडे जर विष्णू लक्ष्मीनारायणचा फोटो जर नसेल तर आपण विठ्ठल रुक्मिणीच्या या सेवा आपण करत असतो. तर त्याचप्रकारे आपल्याला गाईलाही आपली एक वस्तू खाऊ घालायची आहे पहा. कारण आपल्या घरामध्ये आपण भरपूर कष्ट करत असतो आणि भरपूर आपल्याला महिन्याभरामध्ये भरपूर आपल्या घरामध्ये पैसे येत असतात, पण ते आपले काही आजारपणात खर्च होतात, काही अतिशय आपल्याकडे आर्थिक संकट येत असतात, काही आजारपण येत असतात, काही उलट्या गोष्टी होत असतात आणि त्यामध्ये आपल्या घरामध्ये महिना अखेरला पैसासुद्धा उरत नाही. अशा गोष्टी घडत असतात आणि मग आपण भरपूर कष्ट करतो पण आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाही. आणि तर हे आपल्या घरामध्ये हे आपण गाईची सेवा किंवा श्रीहरी विष्णूंची सेवा ह्या ज्या आपण सेवा करत असतो, तर ह्या सेवा केल्याने पहा आपल्या घरामध्ये आपण म्हणतो चौबाजूने पैसा येतो पण तो टिकतोसुद्धा. आलेला पैसा टिकणं यासाठी सुद्धा सेवा करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आपण विष्णूंची सेवा केली तर आपल्याकडे लक्ष्मी माता ही आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंची सेवा पहिली करायची असते. तर आपल्याला ती श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे. म्हणजेच आपल्या घरातील सर्व संकट दूर होतील, आपल्या घरामध्ये संकट दूर होऊन आपल्या घरामध्ये सगळे आपली प्रगती होईल आपल्या घराची. आणि त्यासाठीच आपल्याला हा देवउठणे एकादशीला ही सेवा करायची आहे. तर आता आपण मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र तर वाचणार आहोत किंवा आपण बाकीचं भागवत पारायण करणार आहोत, या आपल्याला मंत्र म्हणणार आहोत, आपण एक माळ जप करू किंवा आपण तुळशीचे पानार्पण करू, श्रीहरी विष्णूंची आरती करू, सकाळी करू म्हणजे नारायणाची किंवा संध्याकाळी दोन्ही टायमाला आरती करू, नैवेद्य दाखवू. आपण उपवास तर केलेला आहे किंवा नसेल केला तरी पण आपल्याला गाईला आता आपल्या आसपास जर कुठं गाई असेल, आता बऱ्याच जणांच्या इथे गाई नसते किंवा शहराने आपल्याला गाई मिळणं शक्य नाही, तर पहा जर ज्यांना शक्य झालं तर त्यांनी काय करायचं, घरातूनच एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आणि एक ताट घेऊन जायचं बनवून. पहा त्याच्यामध्ये आपल्याला दिवा वगैरे, तुम्ही तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला जो शक्य आहे तो तुम्ही घेऊन जाऊ शकता. आपल्याला धूप म्हणजे फुलं वगैरे सर्व आपल्याला घेऊन जायचं, अक्षता हळदी कुंकू आपल्याला गाईची पूजा करण्यासाठी. आणि त्यामध्ये पहा आपल्याला 2 किंवा म्हणजे तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे पण कमीत कमी 2 केळी आपल्याला घेऊन जायचे आहेत. हे आपण केळी विष्णूंना पण खूप केळी प्रिय आहेत, त्यामुळे आपण गाईला जर त्या दिवशी केळी चारले. दुसरं आपण आपल्याला उपवास आहे एकादशीच्या दिवशी, तसंच आपल्याला पहा आपल्या गाईलासुद्धा उपवास आहे, त्यामुळे आपल्याला त्या दिवशी केळी आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहेत. आता हे तर फळं आपल्या घरामध्ये असतात आणि आपल्याला ही केळी गाईला खाऊ घालायची आहे. तिचं जर वासरू असेल तर वासराची पण आपल्याला त्याच्या पायावरती पाणी घालायचं आहे आणि पूजा करून घ्यायची आहे. आणि आपण वासराला पण खायला घालू शकतो किंवा आपण पहिलं गाईची पूजा करून घेऊ किंवा पहिली वासराची पूजा करून घेऊ, पण आपल्याला दोन्हींची पूजा करायची आहे. आणि पायावरती पाणी घालायचं, हळद कुंकू लावायचं, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं, आपल्याला धूप वळून घ्यायचा किंवा मग आपल्याला दीप वळून घ्यायचा आणि आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे. आपण ती पाणी घालून प्रदक्षिणा मारू शकतो किंवा तशी आपण गाईला प्रदक्षिणा मारू शकतो. गाईच्या शावूंचा जो भाग असतो पाठीचा वरचा त्याच्यावरून आपण हात फिरवायचा आहे आणि गाईच्या पावला खालची आपल्याला थोडीशी माती आणायची, ती घराच्या आसपास आपल्याला शिंपडायची आहे. म्हणजेच आपल्या घरातील नकारात्मकता त्याने निघून जाते. आपल्या कपड्याला आपण लावायचं आहे थोडंसं, आपण जसं इतर रक्षा लावतो त्याप्रमाणे आपल्याला ती पण लावायची आहे. असं एक सेवा आहे. म्हणजेच पाहे आपण करणं खूप गरजेचं आहे. उपवास नाही केला तरी पण आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे. आणि
त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आपल्या आसपास कुठं जर काही असेल आपल्याला जर मिळाली तर आपल्याला नक्की असं करायचं आहे. नाहीतर मग आपण घरातच श्रीहरी विष्णूंच्या फोटोसमोर आपण केळी वगैरे अर्पण करू शकतो किंवा मंदिरात वगैरे कुठं आपण दान करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की पहा, उद्या मंगळवारी कार्तिकी एकादशी जी आहे, तर त्या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही नाही केलं तरी पण आपल्याला काही वस्तू खाऊ घालायची आहे, म्हणजेच देवउठणी एकादशीला. तर आपण बाकीच्या पण इतर सेवा करणार आहोत. त्याप्रमाणे आपण आपल्या केंद्रामध्ये पहा, आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आपण जर पारायणाला गेलो तर तिथे आपल्याला भरपूर, किंवा आता कार्तिक एकादशी आहे तर तिथं विना म्हणजे आज आपली जी एकादशी आहे प्रत्येक दर 15 दिवसांच्या एकादशीला पण तिथं विनावाद्य केलं जातं. तर ते आपण तिथे पण आपण जाऊ शकतो सेवा द्यायला. थोडंसं आपल्याकडं जेवढं आपल्याला वेळ मिळेल त्या हिशोबाने आपण तिथे पण जाऊ शकतो, किंवा पांडुरंगाच्या विठ्ठलाचं दर्शन आपण घेऊ शकतो या कार्तिक एकादशीच्या दिवशी. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.